बघा, शिक्षणाची आणि वयाची अट नाही. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतः शिकायचं आहे आणि कमवायचं आहे. शिक्षण आणि वयाची कुठलीच अट नाही, असं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा आपल्या कणकवलीमध्ये आहे. आणि कणकवलीत हे यशवंतराव ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण आहोत. त्या ठिकाणी आपण बघतो एकंदरीत की कशा पद्धतीने या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने कणकवलीमध्ये सर्व जे वयोगटातले मुलगे आहेत, कुठलाही असू दे, वयाच्या शिक्षणाची अट नाही म्हटलं त्यांनी, आणि त्यांनीच एक अनोखा उपक्रम या कणकवलीत राबवला. त्याचे जे इथे संचालक आहेत पारकर सर, काय सांगाल आज तुमच्या या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं नाव सध्या यामध्ये होतं आहे, कमवा शिका आणि वयाच्या आणि शिक्षणाची अट नाही, एकंदरीत असं दिसतंय. कोणकोणते कोर्स आपल्याला कुठला कोर्स आपण शिकवतो आहे? ते आता आम्ही जे शिकवतो ते इलेक्ट्रिशियन शिकतो आणि इलेक्ट्रिकल वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग, त्यात बघायला DSP, मोटार डिझायनिंग, पण मेंटेनन्स कसं करायचं, इन्व्हर्टरचं वायरिंग कसं करायचं, सोलरने आपण जनरेशन केल्यानंतर सोलरचं वायरिंग कसं करायचं, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे वायरिंग शिकवतो. DC मोटरमध्ये जर मुलं काम करायचं असेल तर DC मोटर, स्टँड मोटर, कंपाऊंड मोटर, कम्युनिटी हे सगळ्या मोटरचं वायरिंग. इथे डोमेस्टिक आपल्या याच्यामध्ये वायरिंगचा जो भाग आहे, फॅन रिपेअरिंग, मोटर रिपेअरिंग, हे सगळं ते वेगवेगळे सेन्सर्स कसं काम करतात, इलेक्ट्रॉनिक सर्किट कसं काम करतात, वायरिंगमध्ये कोणकोणत्या प्रकारची टेक्निक वापरली जातात, काउंटर काय सेन्सर काउंटर. सरांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स मोबाईलची दुनिया आहे सध्या, आणि याच मोबाईलचं रिपेअरिंग खूप महत्त्वाचं असतं. आणि याच ट्रेडिंग इन्स्टिट्यूटमध्ये मोबाईल रिपेअरिंगचं काम केलं होतं. त्यामध्ये कोणकोणतं मोबाईल रिपेअरिंग होतं? आम्ही प्रत्येक मोबाईल कीबोर्डपासून तर आयफोनपर्यंत त्या रिपेअरिंगचं मी सगळं आमच्याकडे शिकवलं आहे. मदरबोर्ड लेवल रिपेअरिंग प्रत्येकाला द्यायला डिस्प्ले चेंज करणे, बॅटरी चेंज करणे, स्पीकर रेग्युलर, आणि प्रत्येक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या रिपेअर असतात ते आम्ही ते शिकतो. मुलांचा काय रिस्पॉन्स? मुलांचा चांगला रिस्पॉन्स होता. आतापर्यंत माझे जे विद्यार्थी आले आहेत त्यांनी आतापर्यंत बिझनेस चालू केला आहे, आणि प्रत्येकजण शिकून तो काय म्हणतात त्याला कौशल्य त्याला चांगलंच हे झालं. स्किल मिळालंच नाही, प्रत्येकाला एक स्किल असायला. निश्चितच आपण बघतोय की मोबाईलच्या दुनिया आणि मोबाईल रिपेअरिंग हे आपल्याला शिकायला पाहिजे. अन्य देखील कोर्स आहेत, त्याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये AC आणि फ्रीजची सर्वात जास्त गरज होते आणि त्याचं ट्रेनिंग ह्या इन्स्टिट्यूटमध्ये दिलं जातं. सर काय सांगाल, कोणकोणते ट्रेनिंग दिलं जातं? या ठिकाणी स्पेशली स्प्लिट AC, त्यामध्ये इन्व्हर्टर, नॉन इन्व्हर्टर दोन्ही प्रकारचे AC, त्यांचे इन्स्टॉलेशन असतील, त्यांचा पूर्ण मेंटेनन्स, त्याचप्रमाणे गॅस लॉकिंग असेल आणि गॅस चार्जिंग, अशा प्रकारची AC संदर्भातली सर्व इन्व्हर्टर, नॉन इन्व्हर्टर याचे या ठिकाणी ट्रेनिंग सगळे दिले जाते. त्याचप्रमाणे रेफ्रिजरेशन आणि रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आपले असतील ते पण इन्व्हर्टर असतील, नॉन इन्व्हर्टर असतील किंवा डीप फ्रीजर असतील, या सर्व प्रकारच्या फ्रीजचं या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. आणखी फॅब्रिकेशन देखील आपल्याकडे आहे, काय कशामध्ये चालू असतं? बिल्डिंग फॅब्रिकेशन या ठिकाणी ट्रेड आपल्याकडे एक वेल्डर आणि एक फॅब्रिकेशन, जो फॅब्रिकेशन ट्रेडमध्ये आपण लोकल जे डोमेस्टिक वापरासाठी जे फॅब्रिकेशनची आपल्याकडे गरज आहे, त्याच्यामध्ये ग्रिल, गेट्स, सर्व प्रकारची लोखंडी छप्पर यांचं ड्रॉईंग, डिझाईन, एस्टिमेट हे सर्व या ठिकाणी कोर्समध्ये फॅब्रिकेशन कोर्समध्ये कव्हर केलं जातं. त्याचप्रमाणे वेल्डर ट्रेडमध्ये पण आपल्याला पोझिशनल वेल्डिंग, ज्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, जे ओव्हरहेड वेल्डिंग, जेणेकरून काही मुलांना जर ओव्हरसीजमध्ये बाहेर जायचं असेल इतर कंट्रीजमध्ये, पाईप वेल्डिंग्स असतील, तर या प्रकारची सगळ्या प्रकारची ड्रॉईंग्स आणि त्यांची टेक्निक्स, सर्व गॅस वेल्डिंग असेल, गॅस कटिंग असेल, हे पण या ठिकाणी शिकवलं जातं. निश्चितच. त्यानंतर आपण बघणार आहोत त्याचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन कसा असतो आणि कसा असावा भविष्यात आपल्याला पेन्शन मिळण्यासाठी इथे हे देखील ट्रेनिंग इथं दिलं, तर त्याची देखील माहिती जाणून घेणार. काही जीवनात आपल्याला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, तर इन्शुरन्स असेल किंवा आपल्याला पेन्शन मिळावी यासाठीच या ठिकाणी कोर्स देखील एक वेगवेगळे विशेष करून इन्व्हेस्टमेंटचे कोर्स आहे. सर इन्व्हेस्टमेंटचे कोर्स या ठिकाणी सुरू झालं, काय सांगाल कुठले कुठले कोर्स असतात? थोडंसं यामध्ये मी मॉडिफिकेशन करतो. आपण ॲक्च्युली इथे टेक्निकल कोर्स घेतो, तांत्रिक शिक्षण घेतो, आणि तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय या दोन गोष्टीला जवळ करणार. मग व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो, जे अर्निंग होतं त्या अर्निंगचा विनियोग कसा करायचा, आणि विनियोग करताना नुसतं त्याचा वापर न करता त्याची सेविंग कशी करायची. मग सेविंग करताना जर पॉकेटमध्ये तुम्ही पैसे ठेवले तर त्याचा वापर तुम्ही फक्त करणार आहात किंवा ते पैसे वाढणार नाही. बँकेत ठेवल्यानंतर 2%, 4% वाढतात. मग स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची झाली तर ती कशी करायची. मग SIP म्हणजे काय, SWP म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, लॉंग टर्म शेअर इन्व्हेस्टमेंट कशी करायची.
न घेता शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते आणि ती लॉंग टर्ममध्ये केल्यामध्ये मुळे प्रपोर्शनली वाढते. मग ती कशी करायची, बाउंड्रीच्या बाहेर न जाता आपण फायनान्शियल स्टॅबिलिटी कशी आणायची, त्याच्या रिलेटेड आपल्या कोर्समध्ये तांत्रिक शिक्षण घेत असतानाच एक अर्धा तासाचं सेशन फ्रीमध्ये घेतलं जातं, रोज घेतलं जातं. त्याच्यामध्ये मला सांगितल्याप्रमाणे SIP, SWP, म्युच्युअल फंड हे आहे, प्लस गव्हर्नमेंट जी पेन्शन बनवतो ती पेन्शन जर आपल्यालाच बनवायची असेल, कारण आता गव्हर्नमेंट पेन्शन बंद झाली, मग आपली पेन्शन आपली स्वतः तयार करायची झाली तर गव्हर्नमेंट कुठल्या पद्धतीने तयार करते, आपल्या पगाराचे पैसे बाजूला काढून नंतर 20-30 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला जी पेन्शन मिळते ती आपल्याला करायची झाली तर ती कशी करायची, त्याचं प्रॉपर नॉलेज आपण इथे विद्यार्थ्यांना देतो. धन्यवाद. त्यानंतर आपण एक म्हणतोय की प्लंबिंग जो तर आहे ज्याला माणसं मिळत नाही, मुलं मिळत नाही आणि तो स्वतः शिकून आपण कसा करू याची देखील माहिती जाणून घेणार आहोत. प्लंबिंग देखील या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं. सर कोणकोणते जे आहे ते कोर्स या प्लंबिंगमध्ये आहेत? प्लंबिंग म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे की पाण्याशी संदर्भात काम. तर आमच्या या ठिकाणी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल सर्व प्रकारचं प्लंबिंगचं काम केलं जातं आणि आमचा महत्त्वाचा मोठो जो आहे जे टॅप रिपेअरिंग आज या ठिकाणी कुणीही करत नाही. ज्या या टॅपची किंमत बघितलं 1000-2000च्या किमतीमध्ये, पण तो टॅप आज 100 आणि 200 रुपयामध्ये रिपेअर होतो. हा एक मोठा बिझनेस आम्ही या ठिकाणी क्रिएट करतो आहे. त्याचबरोबर जी प्रेशर टेस्ट, लिकेज म्हणजे एखादं ब्लॉकेज असेल तर टेस्टिंग कसं करायचं ते सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो आहे. आणि हे सर्व शिकवत असताना काम करतेवेळी आपण सुरक्षित असलो तर आपण आपलं काम नीट करू शकतो, म्हणून आम्ही सेफ्टीवरती जास्त भर देत आहोत या ठिकाणी. निश्चितच बघितलं तर विविध कोर्स या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. शिवणक्लास असेल, त्यानंतर फॅशन डिझायनिंग असेल, ब्युटिशियन असेल आणि हे आपण बघितलं तर वेल्डिंग असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, अन्य टेक्निकल आहे इथे सगळे आहेत. त्यामुळे खूप कमवा आणि शिका आणि कोणतीही वयाची आणि शिक्षणाची अट नाही असा एक कन्सेप्ट याच कणकवलीत सुरू असलेला आपल्याला दिसत आहे. त्याप्रमाणे साहिल भागवे सर, तुम्ही पुढे कोकण सर